नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आर्या करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण पोलीस भरती 2024 अहमदनगर जिल्हा प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। त्याचबरोबर आपण त्याची उत्तरेही पाहणार आहोत। प्रश्न पहिला, जितेंद्रिय समासाचा प्रकार ओळखा। आता पर्याय पहा। पर्याय क्रमांक 1 प्रादिबहुव्रीही समास, पर्याय क्रमांक 2 सहबहुव्रीही समास, पर्याय क्रमांक 3 ननसबहुव्रीही समास आणि पर्याय क्रमांक 4 समानाधिकरण बहुव्रीही समास। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 समानाधिकरण बहुव्रीही समास। प्रश्न क्रमांक 2 संधीचा विग्रह करा। संधी आहे कविच्छा। आता पर्याय पहा। पर्याय क्रमांक 1 कवी प्लस इच्छा, कवीचा दीर्घ वी। पर्याय क्रमांक 2 कवी प्लस इच्छा, कवीचा ह्रस्व वी। पर्याय क्रमांक 3 कवी प्लस इच्छा, कवीचा ह्रस्व वी आणि ईचा दीर्घ ई। पर्याय क्रमांक 4 कवी प्लस इच्छा, कवीचा दीर्घ वी आणि दीर्घ ई। या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कवी प्लस इच्छा, म्हणजेच कवीचा ह्रस्व कवी आणि ह्रस्व ई। प्रश्न क्रमांक 3 ऋ या वर्णाचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा। आता पर्याय पहा। पर्याय क्रमांक 1 कंठ्य, पर्याय क्रमांक 2 तालव्य, पर्याय क्रमांक 3 मूर्धन्य आणि पर्याय क्रमांक 4 दंत्य। या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मूर्धन्य। प्रश्न क्रमांक 4 अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने कोणती। आता पर्याय पहा। पर्याय क्रमांक 1 ळ, पर्याय क्रमांक 2 र, पर्याय क्रमांक 3 द आणि पर्याय क्रमांक 4 ग। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द। प्रश्न क्रमांक 5 संधी करा। षट बरोबर अंग। आता पर्याय पहा। पर्याय क्रमांक 1 षटंग, पर्याय क्रमांक 2 षदंग, पर्याय क्रमांक 3 षडंग आणि पर्याय क्रमांक 4 षदंग। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 षडंग। प्रश्न क्रमांक 6 वरची खोली लहान आहे अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो। आता पर्याय पहा। पर्याय क्रमांक 1 नाम, पर्याय क्रमांक 2 क्रियापद, पर्याय क्रमांक 3 शब्दयोगी अव्यय आणि पर्याय क्रमांक 4 अव्ययसाधित विशेषण। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अव्ययसाधित विशेषण। प्रश्न क्रमांक 7 आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली। अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो। आता पर्याय पहा। पर्याय क्रमांक 1 नाम, पर्याय क्रमांक 2 सर्वनाम, पर्याय क्रमांक 3 क्रियापद आणि पर्याय क्रमांक 4 विशेषण। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाम। प्रश्न क्रमांक 8 सामासिक शब्दाचे लिंग ओळखा। सामासिक शब्द बाई माणूस। आता पर्याय पहा। पर्याय क्रमांक 1 पुल्लिंग, पर्याय क्रमांक 2 स्त्रीलिंग, पर्याय क्रमांक 3 नपुसकलिंग आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नपुसकलिंग। प्रश्न क्रमांक 9 इकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन डॅश डॅश होते।
आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 एकारांत, पर्याय क्रमांक 2 वाकारांत, पर्याय क्रमांक 3 तेच राहते किंवा पर्याय क्रमांक 4 याकारांत. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तेच राहते. प्रश्न क्रमांक 10. गणेश म्हणजे सर्वज्ञ, त्याला काय माहीत नसते? अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 प्रश्नार्थक, पर्याय क्रमांक 2 सामान्य, पर्याय क्रमांक 3 दर्शक आणि पर्याय क्रमांक 4 आत्मवाचक. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सामान्य. प्रश्न क्रमांक 11. विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची विभक्ती ओळखा. विभक्ती शब्द आत. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 चतुर्थी, पर्याय क्रमांक 2 पंचमी, पर्याय क्रमांक 3 षष्ठी आणि पर्याय क्रमांक 4 सप्तमी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सप्तमी. प्रश्न क्रमांक 12. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. वडिलांनी मुलाला शाळेत घातला. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कर्तृकर्म संकर प्रयोग, पर्याय क्रमांक 2 कर्मभाव संकर प्रयोग, पर्याय क्रमांक 3 कर्तृभाव संकर प्रयोग आणि पर्याय क्रमांक 4 भावकर्तरी प्रयोग. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्मभाव संकर प्रयोग. प्रश्न क्रमांक 13. पुढील वाक्यातील समास ओळखा. शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 विभक्ती तत्पुरुष समास, पर्याय क्रमांक 2 अलग तत्पुरुष समास, पर्याय क्रमांक 3 उपपद तत्पुरुष समास आणि पर्याय क्रमांक 4 नन तत्पुरुष समास. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उपपद तत्पुरुष समास. प्रश्न क्रमांक 14. शब्दाचा प्रकार ओळखा. नदी. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 तत्सम शब्द, पर्याय क्रमांक 2 तद्भव शब्द, पर्याय क्रमांक 3 देशी शब्द आणि पर्याय क्रमांक 4 परभाषीय शब्द. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तत्सम शब्द. प्रश्न क्रमांक 15. महिना हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 इंग्रजी, पर्याय क्रमांक 2 अरबी, पर्याय क्रमांक 3 फारसी आणि पर्याय क्रमांक 4 पोर्तुगीज. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फारसी. प्रश्न क्रमांक 16. वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. ढोलके वाजणे. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मोठ्याने रडणे, पर्याय क्रमांक 2 फसवणे, पर्याय क्रमांक 3 गुप्त गोष्ट उघड करणे आणि पर्याय क्रमांक 4 गाजावाजा होणे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गाजावाजा होणे. प्रश्न क्रमांक 17. वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. वाक्प्रचार कानामागे टाकणे. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 दुर्लक्ष करणे, पर्याय क्रमांक 2 सहज ऐकू येणे, पर्याय क्रमांक 3 चाहूल घेणे आणि पर्याय क्रमांक 4 लक्षपूर्वक ऐकणे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दुर्लक्ष करणे.
प्रश्न क्रमांक 18. समानार्थी शब्द ओळखा. समानार्थी शब्द खून. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 वध, पर्याय क्रमांक 2 काळजी, पर्याय क्रमांक 3 भांडण आणि पर्याय क्रमांक 4 चिन्ह. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चिन्ह. प्रश्न क्रमांक 19. अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. इडलिंबू. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मनातल्या भावना, पर्याय क्रमांक 2 अत्यंत रागीट माणूस, पर्याय क्रमांक 3 अतिधनवान व्यक्ती आणि पर्याय क्रमांक 4 आडदान मात्र निर्गुणी व्यक्ती. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती. प्रश्न क्रमांक 20. लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पोलीस, पर्याय क्रमांक 2 पूर्वार्ध, पर्याय क्रमांक 3 पूज्य आणि पर्याय क्रमांक 4 पुस्तिका. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पोलीस. प्रश्न क्रमांक 21. सूर्य डोंगराआड गेला. अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कर्मपूरक, पर्याय क्रमांक 2 विधानपूरक, पर्याय क्रमांक 3 आधारपूरक आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आधारपूरक. प्रश्न क्रमांक 22. कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती. वाक्याचा प्रकार ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मिश्र वाक्य, पर्याय क्रमांक 2 केवळ वाक्य, पर्याय क्रमांक 3 संयुक्त वाक्य आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केवळ वाक्य. प्रश्न क्रमांक 23. मीठ भाकर या समासाचा प्रकार ओळखा. पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 इतरेत्र द्वंद्व समास, पर्याय क्रमांक 2 वैकल्पिक द्वंद्व समास, पर्याय क्रमांक 3 समाहार द्वंद्व समास आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समाहार द्वंद्व समास. प्रश्न क्रमांक 24. तू लाडू खाल्लास या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कर्तृभावसंकर प्रयोग, पर्याय क्रमांक 2 कर्मभावसंकर प्रयोग, पर्याय क्रमांक 3 कर्तृकर्मसंकर प्रयोग आणि पर्याय क्रमांक 4 भावे प्रयोग. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्तृकर्मसंकर प्रयोग. प्रश्न क्रमांक 25. विभक्तीचे कारकार्थ सांगणारी चुकीची जोडी ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 प्रथमाक करता, पर्याय क्रमांक 2 तृतीयाक करण, पर्याय क्रमांक 3 चतुर्थी अपादन आणि पर्याय क्रमांक 4 द्वितीयाक कर्म. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चतुर्थी अपादान. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 1 नोव्हेंबर 1956, पर्याय क्रमांक 2 1 डिसेंबर 1965, पर्याय क्रमांक 3 1 मे 1960
आणि पर्याय क्रमांक 4 15 ऑगस्ट 1947. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 मे 1960. प्रश्न क्रमांक 27. रोशा जातीचे गवत राज्यात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 धुळे, नंदुरबार आणि जळगाव. पर्याय क्रमांक 2 सातारा, सांगली, कोल्हापूर. पर्याय क्रमांक 3 नागपूर, वर्धा, भंडारा. आणि पर्याय क्रमांक 4 लातूर, नांदेड, परभणी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धुळे, नंदुरबार आणि जळगाव. प्रश्न क्रमांक 28. एकलहरे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 चंद्रपूर. पर्याय क्रमांक 2 बीड. पर्याय क्रमांक 3 नागपूर. पर्याय क्रमांक 4 नाशिक. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नाशिक. प्रश्न क्रमांक 29. सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पुणे. पर्याय क्रमांक 2 अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर. पर्याय क्रमांक 3 रायगड. पर्याय क्रमांक 4 सोलापूर. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर. प्रश्न क्रमांक 30. चंदनापुरी घाट कोठून कोठे जाताना लागतो? पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पुणे ते नाशिक. पर्याय क्रमांक 2 आळेफाटा ते कल्याण. पर्याय क्रमांक 3 पुणे ते मुंबई. आणि पर्याय क्रमांक 4 पुणे ते सातारा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुणे ते नाशिक. प्रश्न क्रमांक 31. ड जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 बेरीबेरी. पर्याय क्रमांक 2 स्कर्वी. पर्याय क्रमांक 3 मूळदोष. आणि पर्याय क्रमांक 4 रातआंधळेपणा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मूळदोष. प्रश्न क्रमांक 32. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 राजाराम मोहन रॉय. पर्याय क्रमांक 2 स्वामी विवेकानंद. पर्याय क्रमांक 3 दादाभाई नौरोजी. आणि पर्याय क्रमांक 4 बंकिमचंद्र चटर्जी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजाराम मोहन रॉय. प्रश्न क्रमांक 33. लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पंतप्रधान. पर्याय क्रमांक 2 उपपंतप्रधान. पर्याय क्रमांक 3 उपराष्ट्रपती. आणि पर्याय क्रमांक 4 लोकसभा सभापती. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लोकसभा उपसभापती. प्रश्न क्रमांक 34. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 6 जुलै 1837. पर्याय क्रमांक 2 3 जानेवारी 1839. पर्याय क्रमांक 3 6 जानेवारी 1812. आणि पर्याय क्रमांक 4 8 फेब्रुवारी 1823.
तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3 जानेवारी 1839. प्रश्न क्रमांक 35. T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024साठी खालीलपैकी कोणता देश यजमान होता? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 भारत, पर्याय क्रमांक 2 पाकिस्तान, पर्याय क्रमांक 3 न्यूझीलंड आणि पर्याय क्रमांक 4 अमेरिका. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमेरिका. प्रश्न क्रमांक 36. अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कुस्ती, पर्याय क्रमांक 2 नेमबाज, पर्याय क्रमांक 3 कबड्डी आणि पर्याय क्रमांक 4 क्रिकेट. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नेमबाजी. प्रश्न क्रमांक 37. तराजूचे कार्य डॅश डॅश नुसार चालते. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 परिवलनाचे तत्व, पर्याय क्रमांक 2 संवेग अक्षयतेचा नियम, पर्याय क्रमांक 3 बलाचा चतुष्कोनाचा नियम आणि पर्याय क्रमांक 4 ऊर्जेच्या अक्षयतेचा नियम. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 परिवलनाचे तत्व. प्रश्न क्रमांक 38. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब डॅश डॅश असतो. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 120/80, पर्याय क्रमांक 2 140/120, पर्याय क्रमांक 3 150/70 आणि पर्याय क्रमांक 4 100/60. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 120/80. प्रश्न क्रमांक 39. पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 आइन्स्टाईन, पर्याय क्रमांक 2 साल्क, पर्याय क्रमांक 3 चॅडविक आणि पर्याय क्रमांक 4 लुईस पाश्चर. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 साल्क. प्रश्न क्रमांक 40. चौंडी हे अहिल्यादेवीचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कर्जत, पर्याय क्रमांक 2 जामखेड, पर्याय क्रमांक 3 श्रीगोंदा आणि पर्याय क्रमांक 4 पाथर्डी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जामखेड. प्रश्न क्रमांक 41. संत चोखामेळा यांचे समाधीस्थळ खालीलपैकी कोठे आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 शेगाव, पर्याय क्रमांक 2 पैठण, पर्याय क्रमांक 3 मोझरी आणि पर्याय क्रमांक 4 मंगळवेढा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मंगळवेढा. प्रश्न क्रमांक 42. पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 गोवा, पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू, पर्याय क्रमांक 3 गुजरात आणि पर्याय क्रमांक 4 हिमाचल प्रदेश. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 43. पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 संतूर, पर्याय क्रमांक 2 सरोद, पर्याय क्रमांक 3 बासरी आणि पर्याय क्रमांक 4 शहनाई. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बासरी. प्रश्न क्रमांक 44. बालकवी हे
कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 प्रल्हाद केशव अत्रे, पर्याय क्रमांक 2 राम गणेश गडकरी, पर्याय क्रमांक 3 नारायण मुरलीधर गुप्ते आणि पर्याय क्रमांक 4 त्र्यंबक बापूजी ठोंबरे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्र्यंबक बापूजी ठोंबरे. प्रश्न क्रमांक 45 अहमदनगर जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ येतात? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 8, पर्याय क्रमांक 2 12, पर्याय क्रमांक 3 15 आणि पर्याय क्रमांक 4 17. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12 मतदारसंघ येतात. प्रश्न क्रमांक 46 भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 प्रवरा, पर्याय क्रमांक 3 मुळा आणि पर्याय क्रमांक 4 मुठा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रवरा. प्रश्न क्रमांक 47 संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पुरंदर, पर्याय क्रमांक 2 शिवनेरी, पर्याय क्रमांक 3 रायगड आणि पर्याय क्रमांक 4 राजगड. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुरंदर. प्रश्न क्रमांक 48 ॲनी बेझंट व डॅश डॅश यांनी होमरूल चळवळ सुरू केली. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 गोपाळकृष्ण गोखले, पर्याय क्रमांक 2 लाला लजपत राय, पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक आणि पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 49 दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नागपूर, पर्याय क्रमांक 2 वर्धा, पर्याय क्रमांक 3 अमरावती आणि पर्याय क्रमांक 4 मुंबई. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नागपूर. प्रश्न क्रमांक 50 आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 2 गोपाळकृष्ण गोखले, पर्याय क्रमांक 3 गणेश आगरकर आणि पर्याय क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न क्रमांक 76 ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवास होतो? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मेंदू, पर्याय क्रमांक 2 कान, पर्याय क्रमांक 3 डोळे आणि पर्याय क्रमांक 4 अस्थी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डोळे. प्रश्न क्रमांक 77 आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 हेग, पर्याय क्रमांक 2 पॅरिस, पर्याय क्रमांक 3 बर्लिन आणि पर्याय क्रमांक 4 वॉशिंग्टन. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हेग. प्रश्न क्रमांक 78 धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नांदेड, पर्याय क्रमांक 2 रत्नागिरी,
पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग आणि पर्याय क्रमांक 4 रायगड. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रायगड. प्रश्न क्रमांक 79 तंबाखूमध्ये डॅश डॅश हे धोकादायक रसायन असते. पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पुरिया, पर्याय क्रमांक 2 निकोटीन, पर्याय क्रमांक 3 पुरिक आम्ल आणि पर्याय क्रमांक 4 कॅल्शियम कार्बोनेट. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निकोटीन. प्रश्न क्रमांक 80 वस्तू व सेवा कराशी म्हणजेच GST संबंधित खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती आहे. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 98, पर्याय क्रमांक 2 96, पर्याय क्रमांक 3 105 आणि पर्याय क्रमांक 4 101. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 101. प्रश्न क्रमांक 81 लक्षद्वीप बेटे डॅश डॅश येथे आहेत. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 प्रशांत महासागर, पर्याय क्रमांक 2 अरबी समुद्र, पर्याय क्रमांक 3 बंगालचा उपसागर आणि पर्याय क्रमांक 4 भूमध्य समुद्र. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अरबी समुद्र. प्रश्न क्रमांक 82 महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळते. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 ग्रामसेवक, पर्याय क्रमांक 2 तहसीलदार, पर्याय क्रमांक 3 BDO आणि पर्याय क्रमांक 4 तलाठी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तलाठी. प्रश्न क्रमांक 83 जिल्हा नियोजन समितीचे सचिव खालीलपैकी कोण असतात. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मुख्य कार्यकारी अधिकारी, पर्याय क्रमांक 2 जिल्हाधिकारी, पर्याय क्रमांक 3 निवासी उपजिल्हाधिकारी आणि पर्याय क्रमांक 4 जिल्ह्याचे पालकमंत्री. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 84 महाराष्ट्रात कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 गोविंदाग्रज, पर्याय क्रमांक 2 शाहीर विठ्ठल उमाप, पर्याय क्रमांक 3 वि.वा. शिरवाडकर आणि पर्याय क्रमांक 4 वि.स. खांडेकर. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वि.वा. शिरवाडकर. प्रश्न क्रमांक 85 डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 2 सरोजिनी नायडू, पर्याय क्रमांक 3 S. राधाकृष्णन आणि पर्याय क्रमांक 4 इंदिरा गांधी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 86 भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियमन कोणत्या साली लागू झाला. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 2004, पर्याय क्रमांक 2 2005, पर्याय क्रमांक 3 2008 आणि पर्याय क्रमांक 4 2010. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2005. प्रश्न क्रमांक 87 मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1
भूम. पर्याय क्रमांक 2 वेरूळ. पर्याय क्रमांक 3 जांब आणि पर्याय क्रमांक 4 पैठण. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पैठण.